पुणे जिल्हा अध्यक्ष सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा बालगोपाळांना मार्गदर्शन करावं. आराध्य हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिक्षणाचे कैवारी कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करून मी माझे 2 शब्द बोलतो. आजचा दिवस या व्यासपीठावर असताना मला 2 शब्द सांगू इच्छितो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, या शाळेतील किंवा अजून 6-7 शाळेतील शिक्षक वृंद, या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेलदरी, मांडेवाडी, वांगदरी, जांभळदरा, गुरुकुल, खंडोबाची वाडी आणि कर्मवीर भाऊराव पाटील आश्रम शाळा अशा 7 शाळा मिळून आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर या कार्यक्रमाच्या उपस्थितीत व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विद्यमान सरपंच असतील, माजी सरपंच असतील, आमच्या सामाजिक कल्याण मानव संरक्षण संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे असतील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर असतील, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके असतील किंवा पुणे शहर सेक्रेटरी रवींद्र आळणे असतील आणि आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते मोरे साहेब असतील व या गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना सर्वांना मी नमस्कार करून 2 शब्द बोलतो. हा कार्यक्रम, आजचा दिवस जो आहे, आमच्यासाठी फार आनंदाचा दिवस आम्ही समजतो. कारण आम्ही आज आपल्यासाठी काहीतरी एक छोटं खाऊ आणलेलं आहे. तर या आनंदाच्या दिवशी आम्ही फक्त खाऊ देत नाही तुम्हाला, तर या दिवाळीसाठी लागणाऱ्या, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत, त्यामधून जो प्रेमाचा आस्वाद आहे तो आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे सर्व करत असताना सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ विविध उपक्रम राबवत असतो आम्ही. आणि त्याच अनुषंगाने आम्ही मागील आठवड्यामध्ये, मागच्या रविवारी बीडमधील पूरग्रस्त भागामध्ये आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक किटचे उपक्रम केलेला आहे. तर तिथे आम्ही 380 किट आम्ही त्यांना वाटप केलेले आहे. तर त्या अनुषंगाने हाच एक दिवाळीचा फराळ वाटपचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तर एक हात मदतीचा हा आमचा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत हे जे प्रेम आहे ते तुम्ही आमच्याकडनं घ्यावं. यातून पुढे जाऊन तुम्ही, म्हणजे हा नुसता फराळ नसून हा शिक्षण, तुमच्या शिक्षणाला हातभार लावणारा एक छोटासा प्रसाद आहे. तर या अनुषंगाने आज मी इथे बसलेल्या सर्वांना विनंती करतो की ही जी दिवाळी आहे, या दिवाळीला फटाक्याचा थोडा खर्च न करता, पर्यावरणाचा ऱ्हास न करता, आपण 4 पैसे वाचून जर एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला पैसे लावले किंवा त्यांच्या शिक्षणासाठी थोडी मदत केली, तर त्यापेक्षा मोठी दिवाळी अजून कुठली नसेल, हे मी नक्कीच सांगतो. तर असे विविध उपक्रम आम्ही सामाजिक कल्याण मानव संरक्षण संघ असेल, श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था असेल, आदर्श शैक्षणिक संस्था असेल किंवा अजून एक्सलंट इंटरनॅशनल स्कूल असेल, अमुटेक प्रॉडक्ट असेल, आथोरो ॲक्वाटेक असेल, या सर्व संस्था मिळून आम्ही जो उपक्रम राबवत आहोत, या उपक्रमाअंतर्गत ज्यांना कुणाला इथून पुढे ही शिक्षणाची मदत लागत असेल, म्हणजे एखाद्या कुटुंबात जर कोणी नसेल, निराधार मुलांना जर शिक्षणासाठी अडथळा येत असेल, त्यांच्या फीसाठी अडथळा येत असेल किंवा त्यांचं शालेय साहित्य त्यांना नसेल, त्यांना कपडे नसतील, तर त्यासाठी आम्ही भविष्यात सुद्धा अजून चांगली मदत करू. आणि ते सर्व पोहोचवणारे फक्त येथील शिक्षक वृंद किंवा इथे गावकरी असतील, त्यांनी आमच्यापर्यंत ह्या गरजा पोहोचाव्या. आम्ही ह्या गरजा देण्यासाठी आमचे हात नक्कीच पुढे असतील, ही मी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.